विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णु महेश्वरां सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये वर्णानामर्थसंज्ञानां रसाणां छन्दसामपि मंगलानां च करतारौ वन्दे वाणी विनायको ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। विठ्ठल विठ्ठल कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी आपुलियाचा विसर घोडा गोविंद कळा कवतुके देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी तुका म्हणे हासे जन नाही कालतये देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपालिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो प्रथमानां त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका देवादी देवा जगत्रे जीवा परियसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळात्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ता घ्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझी दंडवर ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणूया फुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी
नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर पवन तनया संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसवो सूररूप ढला विठला कोणी येई फुलली नारी विकिता गोरस घ्या मने हरी देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळीय कारण करुणा वरुणालय भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रू भगवान श्री पंढरीश परमात्मा जगत जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबारा वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबारा आणि संप्रदायाच्या शुद्ध सात्विक परंपरेला ज्यांचा वारसा आणि अमूल्य श्रेय आहे संप्रदायाचे थोर प्रवर्तक तथा अधर्यू स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य अमृत महाराज वैकुंठवासी गाथामूर्ती बोधे बाबा ब्रह्मलीन वेदांताचार्य परमपूज्य गुरुवर्य माऊली आदी करून अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने अनेक साधू संतांच्या परंपरेने पारमार्थिक क्षेत्रामध्ये मनुष्य जीवनाला योग्य वाटचाल दाखवण्याकरता जो पवित्र मार्ग या कलियुगामध्ये साधू संतांनी आमच्याकरता निर्माण करून ठेवलेला आहे त्या साधू संतांनीच या भूतलावरती अवतार धारण करून अद्भुत अलौकिक दिव्य चरित्र संपादित करून सरते शेवटी आपला शेवटचा जो प्रवास आहे इहलोकीचा तो अतिशय चांगल्या पद्धतीने सुगम आणि ऐश्वर्य संपन्न केलेला आहे त्या साधू संतांच्याच त्या परंपरेला अनुसरून त्या पारमार्थिक दिशेकडे या पारमार्थिक वाटचालीकडे आपण सगळे जात आहोत गतस्थ होत आहोत आणि त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य अशा पवित्र वातावरणामध्ये भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या पवित्र सहकार्याने सर्वांच्या सहयोगाने हा 7 दिवसीय पवित्र नाम संकीर्तन ज्ञान यज्ञ या यज्ञाचं जे निमित्त आहे जे औचित्य आहे ते अतिशय पवित्र आहे प्रत्येक कार्याला कुठलं ना कुठलं निमित्त असल्याशिवाय आपण कार्य उभं करत नाही पण या पवित्र 7 दिवसाच्या यज्ञाचं जे निमित्त आहे ते अद्भुत अलौकिक आणि अवर्णनीय आहे वारकरी संप्रदायाचा पायाभरणी करणारे विश्व माऊली ज्ञानोबारा सकल संतांमध्ये वयाने जरी लहान असले तरी सर्व संतांपेक्षा अधिकार श्रेष्ठ आहे ज्ञानोबारांचा साक्षात जगाचा मालक एका बाजूने आणि सद्गुरु निवृत्तीनाथ एका बाजूने अशी स्थिती ज्यांच्या शेवटच्या क्षणाला होती ते म्हणजे या विश्वाची अद्भुत अलौकिक समाधी म्हणजे ज्ञानोबारांची आहे आणि त्या ज्ञानोबारांचा हा कार्तिक वद्य त्रयोदशी म्हणजे माऊलींचा निर्वाण होण्याचा काळ आहे फक्त शरीर जरी गेलं असलं तरी हृदयाचे ठोके जसे चालू असतात कधी कधी पहा शरीर शांत पडलेले असतात पण त्याचे ठोके मात्र हृदयाचे चालू असतात ज्या वेळेला ज्ञानोबारांच्या समाधीची परीक्षा घेण्यात आली त्या वैज्ञानिक लोकांनी असं ठरवलं की हे लोक ज्ञानोबारायचा उदो उदो करतात की माऊली अजून समाधीत आहे माऊली अजून समाधीत आहे ती समाधी रामकृष्ण हरी बोलते माऊली निघताना कळस आलतो हे सगळे लोक अंधश्रद्धा पसवण्याचं काम करतात म्हणून त्या लोकांनी जे एक मीटर असते जे हृदयाचे ठोके पल्स दाखवतात की चालू आहे की बंद आहे म्हणजे ते मीटर ज्या वेळेला तरी वारकऱ्यांनी सांगितलं का तुम्ही सगळं करा पण ज्ञानोबाराच्या समाधीला छेडछाड करू नका
जो जग सोडून जातो त्याचं अस्तित्व कधी राहत नाही, पण जो फक्त शरीराने जातो बाकी सर्व अस्तित्व या धर्तीवरती ठेवून जातो ते म्हणजे योगी सम्राट ज्ञानोबाराय आहेत. पण तरी पण यांचे डोके कसे येतात, अज्ञान बुद्धी असली म्हणजे माणूस संतत्व पद ओळखू शकत नाही. संत जाणण्याकरता त्या प्रकारची बुद्धी लागते, ती पात्रता लागते. पण वारकरी, उद्या आता ती तारीख ठरली आणि उद्या ज्ञानोबारायांच्या समाधीची परीक्षा होणार का खरोखरच ज्ञानोबाराय आतमध्ये आहे की नाही. 729 वर्षाचा काळ झाला, खरोखर माऊली आहे का नाही. त्या आदल्या रात्री वारकरी समाधीजवळ गेले म्हणतात आणि वारकऱ्यांनी समाधीला असं कवटाळलं, ज्ञानोबाराय जणू समोर असतील आणि ज्ञानोबारायच्या समाधीजवळ वारकऱ्यांनी सांगितलं, माऊली तुम्ही आहात हा आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासावर आम्ही तुमचं भजन करतो, पण या पुस्तकी ज्ञान संपादन करणाऱ्या अज्ञानी लोकांना कोण सांगेल का माऊली जगातून गेली नाही. हे लोक उद्या तुमच्या समाधीचं परीक्षण करण्याकरता येणार आणि तुम्ही आहे का नाही हे पाहण्यासाठी मीटर सोडण्यात येईल. माऊली आमचा तर विश्वास आहे तुम्ही आहे, पण यदा कदाचित ते मीटर सोडलं, ते जर बंद पडलं तर अख्ख्या जगामधून वारकऱ्याची तू झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी समाधीजवळ रडले आणि सांगितलं, फक्त एवढी वारकऱ्याची लाज राखा. उद्या ज्या वेळेला ही परीक्षा होईल सगळा परिसर जमला म्हणतात त्या दिवशी. आळंदीच्या भोवताली सगळे लोक जमले का नका करू रे नका करू, पण सरते शेवटी सती पुढे शानपण चालत नाही. त्या लोकांनी समाधीच्या आतमध्ये ते यंत्र सोडलं आणि वर मीटर ठेवलं का खरोखर हृदयाचे ठोके पडतात का काय. हा चमत्कार नाही, हे कलियुगामध्ये ज्ञानोबाराय असण्याचं दिव्य साक्षात्कार आहे. ते मीटर चालू लागलं, जसं माणसाच्या हृदयाचे पल्स ठोके चालू असले की ते मीटर दाखवते, तसं ज्ञानोबारायच्या समाधीमधून ठोके चालू दिसले. त्या दिवशी विज्ञान झुकलं ज्ञानोबाराय पुढे. अशा ज्ञानोबारायांच्या पवित्र परंपरेचे आपण पाहिक आहोत. ज्या ज्ञानोबारांनी वारकरी संप्रदायाची पायभरणी केली, संप्रदायाचं मूळ उभं केलेलं आहे, त्या संप्रदायाचे माळकरी आपण आहोत याचा स्वाभिमान आपल्याला जरूर असला पाहिजे. महाराज अन्य पंथामध्ये जातील, अन्य संप्रदायामध्ये जातील, प्रत्येकाचा विषय वेगवेगळा असतो, पण ज्याच्या पाठीमागे ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी आहे तो माणूस जीवनामध्ये कधी चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही. कारण ज्ञानेश्वरीने आतापर्यंतही लोकांना योग्य वाट दाखवलेली आहे. भाष्यकाराचे वाट पुसितो आणि श्री व्यासांचा मागोवा घेतो. अशा ज्ञानोबारांचा हा पवित्र संजीवन समाधीचा दिवस म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी. समाधीचं वर्णन आपण करू 12 पर्यंत शेवट. फक्त आज कसं आहे तसं पाहिलं तर आजचा काला आणि ज्ञानोबारायांचं वर्णन या दोन्ही गोष्टी साध्य करता आल्या पाहिजे. कारण समाधीचं वर्णन म्हटलं की दुःख आहे आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की आनंद आहे. पण नीट ऐका, कधी कधी एक तर नुसतं दुःखच वर्णन करतात आणि कधी कधी नुसतं आनंदच वर्णन होतो. पण एक अवस्था अशी आहे का तिथं दुःखाबरोबर आनंद असतो, ती अवस्था म्हणजे संतत्वाची. स्वतःच्या लेकरांना अनाथ करून इंद्रायणीमध्ये देहांत प्रायश्चित्त करणं आणि लेकरांना वाऱ्यावर सोडणं हे दुःख होतं मायबापाकरता. पण आम्ही गेल्यानंतर आमच्या मुलांना धर्मामध्ये प्रवेश मिळेल आणि आमच्या मुलांना योग्य वाट मिळेल, हा मायबापाच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. आपल्या जीवनामध्ये कधी काळी संघर्ष होतो, कष्ट येतात, दुःख येतात, अडचणी येतात, त्याच्याकडे मायबाप अजिबात लक्ष देत नाही. पण आपण गेल्यानंतर आपल्या लेकराचं चांगलं होते ना, मग हा आपला आनंद डोळ्यासमोर असला पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांचं जीवन जर आपण सुरुवातीपासून पाहायला सज्ज नव्हतो, पूर्वीपासून ज्ञानोबारायांच्या नसण्यापासून म्हणजे हयात होते तेव्हापासून तर त्रास दुःख अवेदना येत आपण ग्रंथामध्ये वाचत आलो, चरित्रामध्ये वाचत आलो, सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये, ज्ञानोबारायांच्या चित्रपटामध्ये सुद्धा हे सगळं दिग्दर्शन पाहत आलो डोळ्यांनी. पण ज्ञानोबारायांनंतर जेव्हा आम्ही या जगात यायचेच होतो त्याच्या आधीपासून या जगाने आमचा छळ सुरू केला. मायबापाला तर सुखाने जगू दिलंच नाही, पण आम्ही आल्यानंतरही आमच्या चारही भावंडाचा छळ तो या ठिकाणी करण्यात आला.
पण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे संत सोसी जगाचे आघात, किंवा ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी ज्ञानोबाराला जेव्हा उपदेश केला तर मुक्ताबाई म्हणाल्या संत जेने व्हावे आणि तेने जग निववावे. निववावे म्हणजे काय? निववावे हा जुना शब्द आहे, पुरातन शब्द आहे. एखादी वस्तू जर गरम असली पदार्थामध्ये तर जुनी आई म्हणायची लेकराला बाबू थोडस निवू दे. निवू दे म्हणजे थंड होऊ दे. तेने जग निववावे. तुका म्हणे निवे तनु रजकनु लागता. हा शब्द आजच्या इंग्रजी झालेल्या लोकांना समजणार नाही. हे माझ्या ज्ञानोबाराची भाषा आहे, हे माझ्या तुकोबाराची भाषा आहे. संत जेने व्हावे तेने जग निववावे, किंवा विश्वरागे झाले वन्नी आणि संती सुखे व्हावे पाणी. म्हणजे एक तर आजचा पर्वकाळ म्हणजे आळंदी क्षेत्रामधलं जर वातावरण तुम्ही पाहिलं, आजच जर एवढं दुःख आपल्याला होते तर ज्या वेळेला हयात असतील ज्ञानोबाराय 16 वर्षापर्यंत चरित्र केलं, ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली, संसारिक जीवा करता साधं सोपं सरळ साधन हरिपाठ दिला आणि त्याच्यानंतर जाण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यानंतरही 6 वर्ष थांबले माऊली. 2 वर्ष निवृत्तीनाथान करता, स्वतःच्या भावाकरता, 2 वर्ष छोटे बंधू सोपान काका करता, आणि 2 वर्ष सगळ्यात लाडकी लढीवाड मुक्ताबाई करता थांबले. असे 6 वर्ष तर नंतर ज्ञानोबाराचे ज्ञानेश्वरी नंतर निघून गेले. मग 22 वर्षाचं वय पूर्णत्वाला झाल्यानंतर ज्ञानोबाराला थांबायचं नाही. मग तुम्ही म्हणाल आता गुरु मोठे असल्यानंतर गुरुंनी आधी जायला पाहिजे, पण नाही. ज्ञानोबाराला ज्या वेळेला विचारलं काही संत महात्म्यांनी का माऊली आपण एवढी जाण्याची घाई का करता, आपण जर गेले तर सगळा अंधकार होईल. त्यावेळेला माऊली म्हणाले अरे आपल्या डोळ्यासमोर गुरुचं मरण पाहणं याच्यासारखा पाप नाही, आणि गुरुच्या समोर आपला अंतकाळ होणं याच्यासारखं भाग्य जगात दुसरं तिसरं कोणतं नाही. म्हणून ज्याच्या समोर साक्षात सद्गुरू असेल त्यांचा हा समाधीचा पर्वकाळ, आणि त्या अनुषंगाने त्या निमित्ताने आपला हा यज्ञ आहे सज्जनो 7 दिवसाचा. त्या 7 दिवसाच्या यज्ञाची पूर्णाहुती सांगता समारोप आज या काल्याच्या कीर्तनाने आपण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार करत असतो. सगळीकडे आज आनंदी आनंद आहे, उत्सव चालू आहे. कारण ज्ञानोबाराय फक्त शरीरानेच गेले, आजही समाधी बैसला निर्वाण आणि कथा कीर्तन करीतो. ध्यान देवी घेतले दान हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आणि त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने काला म्हटलं की जीव ब्रह्माचं एकत्व. तसंही जर विचार केला तर ज्ञानोबारायच्या जीवनातला आजचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस आहे. काला म्हणजे काही नुसतं प्रसाद खाणं नाही, तर आपल्या आयुष्याच्या सर्व दुःखाची निवृत्ती करून शेवटचा परमानंदाच्या प्राप्तीचा प्रवास भगवान परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे तुका म्हणे प्राणन करा देवासी अर्पण. हा सिद्धांत म्हणजे जीवनातला काला. आणि तो काला जगद्गुरु तुकोबारांनी आपल्या अनेक माध्यमातून अनेक अभंगाच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामध्ये जी गवळण आज या ठिकाणी निवडलेली आहे जगद्गुरु तुकोबारांची सुंदर 4 चरणाची अत्यंत महत्वाची अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागेप्रमाणे गाथेतील सुंदर अशी अभंग आहे. त्याच्यामध्ये तुकोबाराय गोकुळातल्या सगळ्या वातावरणाला पाहतात, सगळ्या गोष्टीला आपल्या डोळ्यामध्ये साठवतात आणि त्याच्यानंतर आपल्या डोळ्याला आलेली अनुभूती ती मुखाच्या माध्यमातून प्रगट करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या डोळ्याने जे पाहिलं मी फक्त मी त्याचं वर्णन करतो. मग आता काही गोकुळामध्ये एकच गवळण किंवा एकच नारी नव्हती. जर वर्णन करतो म्हटलं कोणी सुना कोणी संतांनी वर्णन केलं एक साधन सिद्ध गोपिका आणि एक स्वयंसिद्ध गोपिका. स्वतःच्या माध्यमातून भक्ती सिद्ध करणारी एक अवस्था आणि दुसरी साधनाच्या माध्यमातून भगवंताला प्राप्त करणारी एक अवस्था. जो साधन करून देवाची प्राप्ती करतो त्याला साधक म्हटले जाते, पण जो स्वतःच्या माध्यमातून देवाची प्राप्ती करतो त्याला भक्त म्हटले जाते. साधकाला साधनेशिवाय पर्याय नाही.
आणि भक्ताला साधनेची गरज पडत नाही, कारण त्याचंही वर्णन केलं संतांनी. भक्ताच्या ठिकाणी फक्त एकच अवस्था लागते, ती म्हणजे जे देही उदास आणि गेले आशापास निवारणी. आशापास शतेर्बद्धा आणि काम क्रोध परायणा. पण ज्ञानोबारायचा जर विचार केला ना, तर ज्ञानोबाराय ज्ञानी आहे, ज्ञानोबाराय योगी आहे, ज्ञानोबाराय शिरोमणी आहे, आणि ज्ञानोबाराय साधकाचा मानवात दर्शने हरेता. साधकाचा मानवात दर्शने हरेता. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा. सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. जसे भक्ताचे शिरोमणी नामदेवराय, ग्रंथाचा शिरोमणी भागवत पुराण, तसं ज्ञानियांचे शिरोमणी म्हणजे ज्ञानोबा. ज्ञानात येतो कैवल्य. म्हणून ज्या वेळेला अशा असंख्य गवळणी तुकोबाराय म्हणतात आपल्या गोकुळातून मथुरेच्या दिशेने निघायच्या, तर माठ सगळ्यांच्याच डोक्यावर, पण सगळ्या भुलल्या नारी असं असे अभंग नाही महाराजांचे. काय झालं, गुरुवर्य हे उदाहरण द्यायचे. 1000 लोकांची एक वस्ती होती म्हणे, 1000 लोकांच्या वस्तीचं एक गाव आहे, आणि खूप भजन करतात दिवस रात्र. कधी पाहिलं का विना गळ्यात भजन आपलं त्याचं सुरू, वावरात द्यायचं भजन, कामे करत भजन, झोपूनही तरी भजनच करत झोपतात. म्हणजे असे सगळे निष्ठावान ते सगळे भजन करणारे आहे. फिरता फिरता नारदजी त्या गावापासून गेले, तर 1000चे 1000 लोक, असं कुठंच नसते. सगळ्या गावातून सगळे भजन करणारे कधीच निघत नाही. अर्धे भजन करणारे असतात, अर्धे कुटणपणा करणारे असतात. पण ते 1000ही लोकांची जी वस्ती होती, ते 1000ही लोक भजन करणारे होते महाराज. काही काही घरामध्ये एक पोरगा असतो, पण अख्ख्या मोहल्लेले त्रास असते त्याचा. पण काही काही कुटुंबामध्ये 3-3, 4-4 पोर असतात, पण एका लाईन मध्ये चालणारे असतात, कारण ते कुटुंबाचे पारमार्थिक संस्कार असतात. आणि म्हणून एवढ्याकरिता ते 1000ही वस्तीचं गाव नारद उतरले. बापरे, कधीपासून करता रे भजन? अरे बापा 5-6 वर्ष झाले. अच्छा, देव घेऊ मग भेटला तर कायचा भेटते देऊन घेऊ. तो भजन तर करून राहिलो, पण असं वाटते रात्री येईन, भैरवी पर्यंत येईन, गौडन येईन, गण म्हटल्यावर तरी, पण आरती होती तरी कसायदान झाल्यावरही देवाचा पत्ता येत नाही. असं काय देवाला म्हणजे काय आमचं काही भजन आवडत नसत. नारद म्हणे एवढ्या निष्ठेने तुम्ही भजन करता, तर देव कसा काय तुम्हाला अजून भेटला नाही? होऊ शकते देवाला आठवण नसत राहिली, एखादं गाव लिस्टीतून होऊ शकते. मी जातो देवाला सांगतो. वैकुंठात नारद गेले, सांगितलं देवा अशी गद्दारी बरोबर नाही तुमची. तुम्ही जे कधी भजन करत नाही त्याला चांगलं ऐश्वर्य देतात, भेटा देतात, आणि ते बिचारे रात्रंदिवस भजनात गुंतून म्हणजे बुडून राहतात, आणि त्यांना अजूनपर्यंत तुम्ही भेट दिली नाही. आता देवाच्या लिस्टीतून कोणतं गाव सुटू शकते? देवाला माहित आहे का हे भजन फक्त करताना दिसून राहिले, पण हे मुळातून तसे नाही आहे. म्हणून तर देवानं उशीर केला असं भेट देण्याकरता. तरी पण नारद म्हणे तुले चाला लागते माझ्या मतानं. आता संतांनी सांगावं आणि देवाने ऐकावं. वैकुंठातून मृत्यू लोकात देवाला घेऊन आले. 5 किलोमीटर गाव राहिलं. देव म्हणे आता हे काय एवढ्या मोठ्या दुरून मी इथपर्यंत पोहोचलो ना, मग आता 5 किलोमीटर लोकांना पैदल येता येत नाही काय? तुम्ही जा आणि ते सगळे 1000ही लोक इथं घेऊन या, मी पिंपळाच्या झाडाखाली बसतो. नारद म्हणे वा, तुम्ही एवढ्या मोठ्या दुरून येऊ शकता, खाली नंतर 5 किलोमीटर येऊ शकत नाही. नारद हसत पुसतच गेले. चला लोक हो, आज तुमची भजनाची तपश्चर्या फळाला आली. साक्षात जगाचा मालक आणला मी. कुठे? पिंपळाखाली बसलाय. किती दूर आहे ते? अरे दूर असू दे ना, आता चिंता कशाला आणला ना मी. आणि 1000ही लोक निघाले. वा, आता देव आहे तो सगळे सूत्र खेळवतो, कोणाला कायच्या भूतून त्यातले काही सांगता येत नाही. आणि मग 1 किलोमीटर अंतर गेलं. देवाला सुंदर असं सोन्याचं दुकान लावलं राजा, आणि देवच स्वतः विकणारा झाला. बरं भांडं कोणतंही घ्या, प्युअर सोन्याचं भांडं वाटतं.
100 रुपये ग्रॅमनं नाही, कोळ्यानं. बापरे, त्याच्यातले 500 लोक म्हणे देव तर कधी भेटल, पण एवढं स्वस्त सोनं कधीच होत नाही. 500 रुपये थोडा सोनं. हा, कोण खलबत्ता घे, कोण मंगळसूत्र घे, कोण काही घे, कोण अंगठी घे, गोप घे. 500 लोक गेले. नारद म्हणे का रे देव, देव काय कधी होऊ शकते, एवढं स्वस्त सोनं कधी होत नाही. जगलं वाचलं तर पुढं देव ठेवलं. मग ते बाकीच्या 500 म्हणे तुम्ही तरी आहे काय पक्के? ते म्हणे काय राजो, एवढ्या मोठ्या सोन्याचे इकडे आम्ही पाहिलं नाही तर आम्ही काय कच्चे आहे का? आम्ही तुमच्या संगच येतो. समोर गेले, देवानं अजून चांदीचं दुकान फाटलं. बरं, भांडं एवढं चक्क दिसे का प्युअर चांदी, आणि कोणतीही वस्तू घ्या बिलकुल 25 रुपये. आता काही काही लोकांना सोनं पटत नाही, पण चांदी जास्त आवडते. त्याच्यातले 300 लोक चांदी घरी गेले. 200 चालले. मग नारद म्हणे का ग, आता कसं 1000 200 जागा तुम्ही तरी पक्के आहे का? काय राजू, सोनं चांदीले जो माणूस लात मारू शकते त्याच्यासाठी कोणता धातू महत्वाचा या जगामध्ये? आम्ही 200 पक्के आहे. 200 घेऊन गेले. देवानं अजून 3 किलोमीटरवर तांबा, पितळ, प्लॅटिनम. आता काही काही लोकांना सोनं चांदी आवडत नाही, तांबे जास्त आवडते. शेवटी मग त्याच्या आता जुनी असेल काही म्हातारे राहिले 200, त्याच्यातले 199 लोकांना तांब्याचे भांडे घेतले आणि ते म्हणे जय हरी. अरे नारद म्हणे कुठं? म्हणे घरी. अरे पण देवाचं कसं काय? जगलं वाचलं तर देव आत येऊन ते भेटते. हे भांडे अलभ्य लाभ आहे, हे कधी भेटत नाही. एकटंच पुढं काळी घेऊन दिसलं फक्त. नारद म्हणे तुम्ही तरी पक्के आहे काय? म्हातारा म्हणे मी सगळ्या गोष्टीला लात मारली आणि मी काय करू या भांड्यात तुझून? बरं, भांडे घेऊनही फायदा नाही, घरीच कोणी नाही तर मी भांड्या संगत गेलो असतो, पण मी एकटा आल्याशिवाय राहत नाही. शेवटी एकटा म्हातारा गेले नारद घेऊन. देव नारदाकडे पाहिजे हासे मनातल्या मनात. अरे नारदा, 1000 लोक भजन करणारे होते प्रामाणिकपणे, 999 कुठं गेले? म्हणजे नापतोल बचत बाजारात गेले तेव्हा 999 मध्ये विकल्या गेले. अरे एकटाच आणला तू. शेवटी भगवान परमात्म्याने सांगितलं 1000 लोकातून एकटाच माणूस तू कसा आणला? तू तर म्हणत होता का 1000 जण भजन करणारे आहे. शेवटी नारदानं देवाचेच वाक्य देवाला परत दिले. देवा, मला काही म्हणू नको, तू भगवद्गीतेमध्ये श्लोक लिहिलाय का नाही अर्जुनाच्या पुढे? मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां क्वचित् मां विद्धि तत्त्वतः. विरळा पावे 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 अवघड पोवे देवकीचे अवघड पोवे देवकीचे गीतेचं वाक्य आहे मनुष्यानां सहस्रेषु, हजारात एखादा. आणि तेच वाक्य तुकोबारांनी आपल्या अभंगामध्ये रेखाटलं. भक्ती ते कठीण भक्ती ओढी सुरावरील, पण बळी विरळा निवडे तो शूर. एखादी वैकुंठा जावे, जी वैकुंठची केली आगवे, आणि जी नाम घोष गौरवे धवडले विश्व. पुन्हा सुभाषित का शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिताः वक्ता च दश सहस्रेषु दाता भवति मानवा.
शंभरात एखादा शूर असतो. खांद्यावरती सर्वात मोठी तलवार वागवली म्हणजे काही शूरवीर होत नसतो. छत्रपती शिवरायांचा अभिनय केला किंवा ते पात्र नटवलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत नसतात. आता काही काही ज्या वेळेला करतात त्या गाडगे महाराजांची जेव्हा पुण्यतिथी असते मिरवणूक, तर काही गाडगे महाराजांच हे घेतात, जाकी करतात. मग ते बिलकुल तसंच गाडगं तसे चिंदीचे कपडे आणि ते खराटा हातामध्ये. घरी लागून तर कचरा तसाच ठेवत असून तो, पण ते करण्याकरता माणूस तेवढ्या पुरता होतो का नाही. एखाद्या वेळेला गजानन महाराजांचं स्पार्ट घेतात काही लोक, बिलकुल चिलम हाती घेऊन. फक्त चिलमीतून दुसरीकडे जाऊ नको म्हणजे झालं. हा म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कोणाची नकल करणं साधी असते सज्जन हो, पण त्या नकलीमध्ये उतरणं फार कठीण असते. एक विष्णुपंत पागनीस नावाची व्यक्ती होऊन गेले पुण्यामध्ये. ज्यावेळेला तुकाराम महाराजांचा ब्लॅक अँड व्हाईट वर पहिला पिक्चर निघाला, अजूनही पाहतो मी, त्याच्यात सगळे पांढरे ब्लॅक अँड व्हाईट जुना पिक्चर आहे तो. आणि त्या विष्णुपंत पागनीसांना निवड करण्यात आली कोणासाठी, तुकोबारायाचा अभिनय घेण्याकरिता. कारण कोणाचाही अभिनय करणं म्हणजे काही सोपं नसते. त्याआधी तुकोबारायाचं चरित्र त्या माणसाकडे देण्यात आलं, तुकोबारायाची गाथा त्या माणसाजवळ देण्यात आली आणि त्यांना सांगितलं तुम्ही 1 वर्ष याचा अभ्यास करा. का तुकोबाराय कसे जगले, कसं जीवन, कशी विटंबना झाली, कशी गाथा बुडवली, कशी त्यांचे अभंगाचा अपमान करण्यात आला, हे सगळं वाचा. आणि नंतर मग चांगले होते ते ऍक्टर, चांगले होते. मग लोकांनी त्यांनी विचारलं डायरेक्टरनं त्यांना, तुम्ही किती पैसे घ्याने कारवालचे. त्यांनी सांगितलं मी 11 लाख रुपये गेले. आता त्यावेळेची गोष्ट आहे, ती जुना चित्रपट निघाला तेव्हा एका पात्र नटवाचे 11 लाख रुपये. आता तो ऍक्टरही तसाच असं ना, ज्यार्थी 11 लाख रुपये तो एका पिक्चरचे घेतो तर त्याचे पिक्चर किती प्रकाशित होते झालं की मुरमुरे छापलो पाहिजे, थोडी एवढी भेटत असते. सर ते शेवटी चित्रपट झाला तयार, शूटिंग झाली, प्रकाशित झाला. मर्यादेपेक्षा आणि वाजवीपेक्षा खूप लोकांनी तो चित्रपट पाहिला आणि त्याला खूप व्ह्यूज मिळाले. ज्या वेळेला आणि ह्या अभिनय कोणामुळे सुंदर झाला, फक्त तुकाराम महाराजांचं पात्र घेणाऱ्या विष्णुपंत पागनीसांमुळे. जेवढा अंदाज होता त्याच्या पलीकडे भरपूर पैसा मिळाला डायरेक्टरला. 11 लाख रुपयाचं पॉकेट भरलं आणि डायरेक्टर विष्णुपंतांच्या घरी गेले. ते गाथा वाचत होते म्हणतात त्यावेळेला, आणि ते पाकिट जवळ ठेवलं आणि सांगितलं महाराज हे तुमची अभिनय करण्याची दक्षिणा आहे. त्यावेळेला त्यांची वाक्य काही निघाली म्हणतात, आता मला याच्यातला 1ही रुपया नको. तुकोबाराय मी वाचले नव्हते म्हणून मी पैसे सांगितले, पण ज्या दिवशी तुकोबारायचं जीवन मला समजलं त्याच दिवशी मी ठरवलं का ज्या महात्म्याच्या जीवनात जेवढा त्याग आहे त्या महात्म्याचा रोल मला मिळाला, याच्यापेक्षा दुसरं भाग्य माझ्या जीवनामध्ये कोणतं नाही. म्हणून एखादाच व्यक्ती त्या पात्राला उतरू शकतो. अरे शंकराचार्यांचे हजारो शिष्य आहे, पण शंकराचार्यांच्या टीकेवरती भाष्य करणारे एकच शिष्य झाले, ते म्हणजे त्रोटकाचार्य, ज्यांनी शंकराचार्यांच्या प्रत्येक ग्रंथावरती त्रुटी काढलेल्या आहेत. याचा अर्थ काय, अनेक असतात, 100 पोरं जरी बसले परीक्षेला तरी सगळे मेरिट लिस्टवर येत नाही. जेवढा आंब्याला बार आला तेवढा राहत नाही, जेवढा बार राहिला तेवढा धरत नाही, जेवढे राहिले तेवढे आंबे होत नाही, जेवढे आंबे लागले तेवढे टिकत नाही, जेवढे टिकले तेवढे उतरत नाही, जेवढे उतरले तेवढे पिकत नाही, आणि जेवढे पिकले तेवढे रसाच्या कामी पडत नाही. त्याच्यातले काही रसाच्या कामी पडतात आणि काही त्या लेखाचे खाऊतच मिळतात. मी आंब्याचं सांगून राहिलो, झाडात आंबे, माणसात माणसं झाला. आणि असं चित्र ज्या वेळेला तुकोबारांना आपल्या डोळ्याने दिसलं. आता जाणाऱ्या किती जणी आहे, एक गवळण नव्हती. गवळणी
दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी गवळणीचा ते निघाली दुडीवर दुडी दुडीवर दुडी दुडीवर दुडी गवळणीचा निघाली हे सगळे तरुण भरणी मंडळी म्हणून ठीक आहे नाही तर जिथं कानाला गेलेले बुढे असले ना बुढीवर बुढी बुढीवर बुढी हो ना अरे बापरे असं वाटतंय का हे कीर्तन नाही केलेलं बरं कानानं ऐकून यायला का भयंकर सगळा धिंगाणा होते शब्दाचा प्रपंच निमाले साधू संगे पण कानामध्ये फॉल्ट असला तर सरपंच निमाले साधू संगे असा शब्दाचा विपर अर्थ म्हणत भाव ही नित्यम आणि हेच ऑब्झर्व तुकोबाराने आपल्या दृष्टीने केलं आणि तुकोबारा त्याचं वर्णन करतात असंख्य दही दूध घेणाऱ्या होत्या पण त्याच्यातली एकच विसरली पण विसरल्यानंतर तुम्ही कसं ओळखलं तर तुकोबारानंतर तिच्या मुखातून मी जे ऐकलं ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
विसरो कामाचा तुका म्हणे झाला उद्वेग राहिला येणे जाणे. आणि हा विसर कधी पडतो? महाराज म्हणतात म्हणून थोरपण परा सांडीजे येत व्युत्पत्ती आघवी विसरीजे आणि जै जगा धाकुटे होईजे तै जवळी माझे. आता सगळे जण धंदा करणारे असतील त्यावेळेला डोक्यावरती दही दुधाची माठ आहे. आता जे वस्तू असली तेच म्हणायला पाहिजे. दही घ्या, दूध घ्या. जसे आपण गवळणा हातच्या काही जोडतो, दही घ्या ना. एका गात्याची थोडी गवळण आहे. गोकुळच्या त्या गवळणी जाऱ्या मथुरेला आल्या. आंबट घ्या कोणी. आता आंबट पण खराब काही नाही. राण्याचं आठाण्याचं पण जाऊ दे. शब्दाची जुळाजुळ आहे आणि हे तुम्हीच करावे. तुमच्यापेक्षा तुकोबाऱ्यानंतर खरं जर लिखाण केलं असेल तर बाईने केलं. तुकोबाऱ्यानंतर लिखाणच थांबून गेलं होतं. पण बरं झालं या माऊलीने बिचाऱ्यानं गवळणा अभंग हे ते पद्धतशीर जोडणं सुरू केले. कमीत कमी जिवंतपणा असल्यासारखा वाटतो त्याला. म्हणून चला पुढे. हे सगळं सामूहिकरित्या ती विक्री करता जायच्या कुठून? गोकुळामधून मथुरे करता. मथुरा म्हणजे त्यांचं पेठ आहे. आणि त्या पेठेवर ज्यावेळेला निघाल्या तर भगवान परमात्म्याच्या विषयी सगळ्यांच्या मनात नाही, डोक्यावर सगळ्याचा गोरस आहे. पण महाराज म्हणतात विकताना गोरस आहे पण तोंडातून शब्द निघतात हरी गोविंद गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. पण ही अवस्था कधी झाली? एक विषय तो सकळांचा हरी त्यांची आवडीने आवडी इतरी अंध बधीर हे प्रेत चराचरी त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. विषय तो त्यांचा झाला नारायण परमात्माच विषय बनला का मग जागृती स्वप्नी पांडुरंग किंवा पडिले वळण इंद्रिया सकळांत भावतो निराळा नाही तुझ्या. ज्याचा जो धंदा असला ज्याचे जे कार्य असलं दिवसभर जो ज्या कामात असतो संध्याकाळी त्याला झोपेतही त्याच गोष्टीचं चिंतन आठवते. जे माणसं दिवसभर पैशाच्या गल्ल्यावर बसलेले असतात हे रात्री माळ कशी काय घेणार? त्यांच्या झोपीमध्ये माळ येऊ शकत नाही. जो दिवसभर आपला पैशाचा हिशोब करतो तो एक दिवस रात्री पैसे मोजाले बसला. 95,000 मोजले आणि 5,000 मोजाचे राहिले तर बायको उठवून येते. उठा ड्युटीचा टाइम झाला. हो म्हणे बाहेर आहे का तो? थोडीशी 10 मिनिट थांबली असती तर 5,000 तेवढे मोजले असते, 1,00,000 रुपये पुरे झाले असते. म्हणजे हे स्वप्नातलं आहे. म्हणून संतांनी वर्णन केलं तुमचं जे जे कार्य असं ते जैसे डोळा लागत ठेवो दे की जे ते हे स्वप्न. आणि स्वप्नाची स्थिती जिथून सुरू होते त्याला म्हणतात मन अवस्था. ये र वाया मन हे नाव कल्पनाची सावेव तयाचेनी संगे जीव दशा वस्तू. दशा वापरली ज्ञानोबारांनी. ये र वाया मन हे फक्त मन नाव आहे. पण गोपिकांची जी साधना तुकोबारा सांगतात त्यांच्या मनातही तेच आहे, त्यांच्या डोळ्यातही तेच आहे. मग मनात डोळ्यात असल्यावर तोंडातून निघायला टाइम लागत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरण देखिला डोळा बैसला बने देखिला देखिला
बैसला मनी, आणि त्याची प्रतिक्रिया जी मग निर्माण झाली तर तोची वदनी उच्चारी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आणि धरिता हे परी आवरेना. संतांनी वर्णन केलं, डोळ्याने पाहिलेल्या वस्तू कधी कधी मनात राहतीलच असं नाही, आणि मनात असलेल्या वस्तू तोंडाच्या बाहेर निघतीलच असं नाही. कधी कधी डोळ्याचा विषय वेगळा पडतो, मनात काही वेगळं राहते आणि तोंडातून काही वेगळं निघते. ऐसा भजन करी उगानरा हे क्षण भरी, का तोंड भरू विचारा अंतरी विषयाची सारा. किंवा मुक्ताबाई म्हणाली, घर बांधले डोंगरी आणि विषय हिंडे दारोदारी, वनी असोनी वनिता चिंतीसी. म्हणजे जगाला दाखवण्याकरता तू वनात आहे, पण अंतःकरणामध्ये वनितेचं चिंतन चालू आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी वर्णन केलं, गोपिकांच्या डोळ्यातही कृष्णच आहे. मेरे नैनों में कृष्ण, मेरे होठों में कृष्ण, मेरे हृदयों में कृष्ण, मेरे चुनरी पे कृष्ण, मैंने मेहंदी रचाई रे कृष्ण नाम की, मैंने बिंदिया सजाई रे कृष्ण नाम की. एखादी नववधू ज्या वेळेला सुंदर शृंगार करते सज्जन हो, तो शृंगार तिचा जगा करता नसतो, तिच्या मालकासाठी असतो. करले श्रृंगार चतुर अलबेली, साजन के घर जाना है, मिट्टी उठावत मिट्टी सजावत मिट्टी में मिल जाना है. लग्नाच्या दिवशीचा जो शृंगार असतो त्या वधूचा, त्याच्यानंतर एवढा सुंदर शृंगार ती कधी करू शकत नाही. त्या दिवशीचा जो शृंगार असतो तो फार अप्रतिम असतो, कारण तो शृंगार तिचा आपल्या पती करता असतो. तसं संतांनी वर्णन केलं, डोक्यावर असणारी बिंदी असू द्या, कपाळावर असणारं कुंकू असू द्या, हातात असणाऱ्या बांगड्या असू द्या, पायात असणाऱ्या तोरड्या जोडव्या असू द्या, कपाळावरचा कुंकू असू द्या किंवा माथ्यावरचा सिंदूर असू द्या, शृंगार जरी तिच्या देहावरचा असला तरी त्या शृंगाराचं माध्यम कृष्ण आहे. तसं गोपिकांचा आहे, देखिला डोळा बैसला मणी, आणि तोची वदनी उच्चारी. बरं, भक्त देवाचं नाव घेतं त्याच्यातलं बोलणे, देवही भक्ताचं कधी कधी नाव घेतो. एकदा द्वारकेमध्ये परमात्मा विश्राम करून आले, आणि विश्राम करता करता रुक्मिणी माता भगवंताच्या पायाजवळ बसली, आणि भगवंताचे पाय चोपून राहिली. तेवढ्यात भगवंताने डोळे लावून घेतले, आणि मनोमन भगवंताला गोकुळाची आठवण झाली. यथा व्रज गोपिकाना, आणि गोपिकातल्या सर्वात मुख्य जे आहे सूत्रधार, सब गोपियों में राधा जी बड़ी है, जो नदियों में गंगा भजरे मन गोविंदा. सगळ्या नदींमध्ये जशी श्रेष्ठ गंगा आहे, तसं सगळ्या गोपिकांमध्ये श्रेष्ठ आहे राधिका. आणि भगवंताला एकदम मनामध्ये राधिकेची आठवण आली. आठवण आल्याबरोबर भगवान परमात्म्याचे डोळे लागले, पण देवाच्या तोंडातून शब्द निघाला, राधे 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 राधे. आता हे देवाच्या तोंडातले शब्द होते बरं, आणि पाय दाबून आली रुक्मिणी माता, आणि तोंडातून शब्द निघाला राधेचा. एवढी मोठी पंचायत आहे. आता देव होता म्हणून त्याने हँडल केलं. हँडल त्यानंच करा ह्या गोष्टी. 16,108 सामान्य म्हणजे काही तोंडाच्या गोष्टी नाही. मग आता पुढचं कशाला बोलू मी, सगळे अनुभवी लोक इथं. काही काही असेल तर सुधरून घ्या. पुढे हुशार थोडं आहे वड सांगा. मग देवानं ज्या वेळेला राधा शब्द उच्चारला, तेव्हा रुक्मिणी काय साधी सुधी स्त्री आहे, ती लक्ष्मी आहे, ती महालक्ष्मी आहे. रुक्मिणी मातेने एकदम पाय दाबणंच थांबवले. हेच जर गोष्ट 2025 मध्ये घडली असती तर तिने डायरेक्ट बॅग उचलली असती, घरी गेली असती, आणि तिथून नोटीस पाठवली असती, आम्ही तुम्हारे साथ एक पल भी रहना नहीं है. आणि बापाला सांगितलं तुम्ही त्याच्या जंगला असला. पण रुक्मिणी मातेनं सहज विचारलं, हे राधा कोण आहे? आता काय रुक्मिणीला माहित नाही राधा कोण आहे, सगळं माहित आहे. पण देवादिकांपासून सवती मत्सर चालू आहे, माणसात होतो हिच्यात नवल नाही. शेवटी भगवंताने सांगितलं, ती माझी आल्हादिनी भक्त आहे. दैशी वर्षा काळी सरिता आणि तडो लागे पंडू सुद्धा, दैशी नीच नवी भजता श्रद्धा दिशे. राधेच्या उलटा जर शब्द तुम्ही वाचला तर धारा शब्द तयार होतो. राधा ऐसी भई
श्याम की दीवानी, वो ब्रज की कहानी हो गई। एक भोली भाली गाँव की गवार, तो पंडितों की वाणी हो गई। राधा न होती तो वृंदावन भी वृंदावन न होता। बंसी भी होती कृष्ण भी होते, बंसी में प्राण न होता। प्रेम परिभाषा जानता न कोई, कन्हैया को योगी मानता न कोई। थोड़ा सा माखन खिला के वो ग्वालन, अन्नपूर्णा सीतानी हो गई। अरे एवढूसं माखन खाऊ घातलं, या जगात अन्नपूर्णेची पदवी तिला प्राप्त झाली। एक गाव की भोली भाली गवारण, तो पंडितों की वाणी हो गई। कुठलाही पंडित असू द्या, राधेशिवाय भक्तिसूत्राच्या ग्रंथाला सुरुवात करू शकत नाही, हा तिचा अधिकार आहे। यांना कुठं समजणार? पतिव्रतेची कीर्ती वाखानिता शिंदडीच्या माता थन कवठे। पतिव्रतेची एका महाराजांवर दुसऱ्या महाराजची स्तुती केली, त्याला सही थोडी होते कधी करायची नाही। मागं सांगत काय आहे तर त्याच्या संग राहायच्यानंतर ते अमके तसे धमके तसे, हे जमत नसते ना। किती चांगला म्हणत असू द्या तरी दुसऱ्याची स्तुती त्याला सहन होत नाही, आणि ज्याला सहन होते त्याच्यासारखा मग या जगामध्ये प्रामाणिक कोण असणार। म्हणून एवढ्या दोन निंदे ते नेगे, स्तुती नसला लागे, आकाशान लागे लेपू जैसा, याच्या पलीकडे फक्त संतत गेलेले आहे। माणूस जाऊ शकत नाही। तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित, अनिकेत स्थिर मंदिर भक्तिमान मी प्रिय होणारा हा। मग शेवटी बोलावलं बा, गोकुळातून द्वारकेत बोलावलं राधेला। करा काहीतरी, पाहुणे आले पाहुणचार करा, काहीतरी करा खानपानाची व्यवस्था। आता रुक्मिणी मातेनं कडक दूध केलं म्हणते, एवढं गरम दिलं म्हणतात का अजिबात ठोक नाही मारून काही, तसंच राधेच्या हाती दिलं। पण कृष्णाचा प्रसाद समजून राधेनं मुकाट्याने तसंच पिऊन घेतलं। एवढं गरम दूध होतं, पण राधेच्या तोंडाला काही परिणाम झाला नाही। त्याचे फोडं भगवंताच्या पायाला आले, आणि दुसऱ्या दिवशी रुक्मिणी मातेनं जेव्हा पाय पाहिले तर खालून संपूर्ण असे फोडं येऊन गेले। रुक्मिणी म्हणाले, बाबा बिगर चपलीने तर कुठंच तुम्ही बाहेर जात नाही, आणि एवढे मोठे पायाला हे फोडं कसे काय झाले? त्यावेळेला भगवंत म्हणाले, जो काही होतं ते माझ्याशी करायला पाहिजे होतं। पाहुण्यासंग असा आगाऊपणा करू नये, दूध द्यायचं होतं तर थोडं थंड द्यायला पाहिजे होतं। मग रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं का जिचे पाय माझा मालक हृदयामध्ये ठेवतो, तिचा अधिकार काही सामान्य नाही। म्हणजे फक्त देवाचं स्मरण करतात असं नाही, भगवंताच्याही हृदयात परमात्म्याचं नाम असते। म्हणून देखीला डोळा बैसला म्हणी, आणि तोची वदनी उच्चारी। बरं, हे सगळं करण्याकरता जीवनामध्ये कुठली साधना आहे? आपुलियाचा विसर भोळा, आपलं स्वतःचं अस्तित्व विसरून गेल्या, मने हरिरूप गुंतल्या वासना। पूजा सत्या सुना गौरिया, पूजा सत्या सुना गौरिया, सहसा माणूस विसरू शकत नाही। पण गोपिकांविषयी तुकोबाराचे शब्द पहा कसे आहे। पडली भूल धावती, काय आहे पुढं? सैराट शब्द आहे पुढं। हे आताच्या पिक्चर पाहणाऱ्याला तर फार मोठा स्वाभिमान वाटते का, काय सुंदर चित्रपट निघाला। सैराट पिक्चर शब्द 3.5 वर्षाच्या आधी आलेला। पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी। हे शब्द दुनिया हे सगळे फक्त याचं कॅल्क्युलेशन आताच्या लोकांनी गाथेतून ज्ञानेश्वरीतून बाहेर काढलं आणि ते आपल्या पुढे ठेवलं। आपण एवढे मस्त लोक आहोत का ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रात झाली, गाथा आपल्या महाराष्ट्रात झाली, एकनाथी भागवत आपल्या महाराष्ट्रात झालं, भागवत रामायण नवे मोठे ग्रंथ संपदा महाराष्ट्राच्या संतांनी आम्हाला दिली। पण आपले लोक अगरबत्ती लावण्यातच अजूनही तसेच आहेत। परप्रांतीय लोक महाराष्ट्राच्या ग्रंथाचं वाचन करतात आणि त्याच्यात खोल दृष्टिकोन ठेवून त्याच्यावर संशोधन करून प्रोडक्ट तयार करतात आणि ते भारतामध्ये विकायला आणतात। मोबाईल हे भारताची थोडी आहे, हे तिकडल्या लोकांना काढलेला प्रोडक्ट आहे। पण मोबाईलचा शोध कुठे लागला? अमरावती पंचवटीवर। अरे ज्ञानेश्वरीमध्ये शोध लागला मोबाईलचा, इंटरनेटचा शोध ज्ञानेश्वरीचा आहे, घड्याळचा शोध
ज्ञानेश्वरीत आहे. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. या सगळ्या गोष्टी ज्ञानोबारांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या. म्हणून तर पंढरपूरच्या वारीमध्ये ज्ञानोबारांसोबत महाराष्ट्रातले लोक फार कमी दिसतात तुम्हाला. पण महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या देशातले अदर कंट्री म्हणजे अमेरिका, फॉरेनचे लोक राहते ज्ञानोबाराच्या पालखीसोबत. त्यांना काय समजत असं ज्ञानोबाराय म्हणजे. पण त्यांना ज्या वेळेला वारीमध्ये चालतात तर त्यांना एक आनंद मिळतो का आमच्या देशामध्ये बाकी सगळं आहे पण आमच्या देशामध्ये संत नाही, आमच्या देशामध्ये साहित्य नाही जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेलं आहे. म्हणून ही पावनभूमी आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपलं स्वतःचं अस्तित्व त्या विसरल्या आणि स्वतःला साधं समजल्या. चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिसे फल मिरवी, जगा माझी किंवा आवडोनी, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे, महिमे भेने. आणि म्हणून महाराज म्हणतात आपुलियाचा विसर घोडा. मी कोण हे सांगायचं नाही पण त्याच्या आनंदामध्ये आनंद घेतल्याशिवाय राहायचा नाही. गोविंदू गळा कौतुके. पण हे सगळं करताना कधी कधी मधामध्ये फार मोठ्या अडचणी येतात. परमार्थाचा रस्ता पहिलेही तसाच होता, मधातही तसाच होता आणि तुम्ही आम्ही परमार्थ करतो तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. गोपिका ज्या वेळेला भगवंताकडे जायच्या म्हणतात त्यावेळेला बसणारे लोक गोपिकांच्या विषयी थोडे वेगळे चर्चा करायच्या. पण गोपिकांनी स्वतः एक सिद्धांत तयार केला का आपण एखाद्या चांगल्या माणसाला विचारलं पाहिजे. मग सगळ्या तुकोबाराकडे गेल्या आणि तुकोबाराला विचारलं महाराज देवाचं भजन केलं तरी लोक बोलतात, कधी त्याच्या दर्शनाला गेलं तरी बोलतात, असंच राहिलं गबाड्यासारखं तरी लोक टोकतात आणि एकदम स्टँडर्ड राहण्याचा प्रयत्न केला तरी लोक आमच्याकडे दोष देतात. मग आता काय करा महाराज, देवाकडे जाणं बंद करून द्यावं काय? तुकोबाराय म्हणाले असं जर केलं असतं तर परमार्थ कधीचाच बंद झाला असता. पारमार्थिक माणसाने कसं राहावं, जसं मालकाचं कुत्र बाजारात भरून बाजारात गेलं पण बाजार संपला, अंधार पडल्यामुळे मालकानं बंडी जुंपली आणि मालक घराच्या दिशेने निघाला, कुत्र वाट विसरलं. मधात 3 गावं होते. आता कुत्र्याला एक पा तुम्ही 6 महिन्याने येऊ का 12 महिन्याने येऊ, कुत्र तुम्ही कुठेही सोडा ते तुमच्या दरवाज्यात आल्याशिवाय राहत नाही. जनावरांना काय संवेदन दिल्या कोण जाणे. कास्तकार मंडळीला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहे. संध्याकाळ जर झाली तर बैलांच्या पाठीवर कासरा टाकून द्या तुम्ही आणि बंडीत मालकही नसला तरी बैल बरोबर जाऊन मालकाच्या दरवाज्यात थांबल्याशिवाय राहत नाही. एवढी प्रामाणिकता, एवढी इमानदारी जनावर सोडून अन्य कोणाच्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. म्हणून तुकोबारांनी जेव्हा देवाकडे शरणागती पत्करली तर माणसाची उपमा नाही मागितली. तुझी दारीचा कुत्रा म्हटलेला आहे, तुझे दारीचा माणूस नाही म्हटलं. देव नाही, संत नाही. कारण माणूस बेमान करू शकतो पण कुत्र कधी खाल्लेल्या भाकरीला बेमान होत नाही. कुत्र इमानदारी राखतो आणि म्हणून ते कुत्र मग आता निघालं. त्याला मालकाच्या घरी पोहोचायचं आहे पण 3 गावं मधात आहे आणि गावाची परंपरा अशी आहे का नवाळा कुत्र दिसलं का त्याला घेरल्याशिवाय राहत नाही. ते नवाळा जमतच नाही. त्याचे असले तर लगाचे कुस्ती खेळते मजाक पण दुसरं दिसलं का काय होते येईल काय माहिती. आणि हे कुत्र मालकाच्या घरी जाण्याकरता गावं पार करत करत निघालं. जसा पहिल्या गावात पाय टाकला 10-15 कुत्रे गोल झाले राजो आणि घेरले. आणि प्रत्येक गावात एक बॉस असतो अशा गळलेल्या कुत्र्यांचा आणि तो म्हणे त्याला घेरलो इसको, हे नया दिखता है. पण कुत्र्याचा एक स्वभाव होता, त्याला माहिती यायच्या जर मागं लागतो तर मी मालकापर्यंत कधी पोचत नाही. म्हणून आता आपण नम्रता घेतलेली बरी. मग कुत्र त्या ठिकाणी एक आयडिया मस्त आहे कुत्र्यांची. जेव्हा समोरची माणसं अज्ञानी मूर्ख दिसतात तेव्हा कुत्रे शेपटी खाली घालतात आणि मस्त लोळण घालतात. कोणी निंदा कोणी वंदा, हा कोणी काही म्हणा मज भान नसे, नम्र झाला भूता तेने गोंडी अनंता. मग असं लोळण घेतलं तर मग शेवटी तो कुत्र्याचा बास करतो, छोड दो इसे, इसमें दम नहीं, छोड़ दो, मरे हुए को मारना अच्छी बात नहीं. हे कुत्र मनात म्हणे दमबिम सगळाच आहे फक्त तिकडे भेट. आता इथं तुम्ही पडलेले काही 15 जण मी पडला एकतो. तुले जर पाहायचं असेल मी कोण आहे तर तू तिकडे ये जरासा. शेवटी असं जर कुत्र प्रत्येकाच्या मागे लागत गेलं तर ते मालकाच्या घरी कधी पोहोचत नाही. म्हणून घेरलेल्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मालकापर्यंत पोहोचा. लोकांच्या अपवादाकडे कान देऊ नका. तुम्हाला जर खरा परमात्मा जीवनात प्राप्त करायचा असेल तर मेरी लगी श्याम संग प्रेम दुनिया मेरी लगी श्याम संग प्रेम
या समाजाने 2 वेळेला अग्नीमध्ये उतरायला लावलं जानकी मातेला. रामानं थोडी अग्नी परीक्षा घेतली, सासू सासऱ्यांनी थोडी अग्नी परीक्षा घेतली. हे गावातले लोक काही एवढे दिवस जर लंकेमध्ये सीता राहू शकते तर आम्ही कसं काय तिला निर्दोष म्हणा, आम्ही तिला अयोध्येत परत घेऊ शकत नाही. आमच्या डोळ्यासमोर तिची पहिली परीक्षा होत्या. 2 वेळेला अग्नीत उतरली सीतामाई. शेवटी तिसऱ्यांदा तोच कार्यक्रम होत होता. शेवटी सीतामाईने सांगितलं बस आता थकली, माझं जीवन एवढं सुंदर असताना आता कुठपर्यंत तुमच्या निंदेला मी समोर जाऊ. आता मला हे सगळं करायचं नाही आणि तुमच्या करता मला कोणतीच पवित्रतेची प्रूफ द्यायची नाही. शेवटी आपल्या आईला विनंती केली मातीला आणि सांगितलं मा आता इथं मला थांबायचं नाही, मला तुझ्या कुशीमध्ये सामावून घे. तर ते शेवटी सीतेवरही लोकांनी शिंतोडे रामावर. ज्ञानोबारा आहे, तुकोबारा आहे, प्रत्येकावर इथं आहे. पण तुकोबाराने जो सिद्धांत दिला गोपिकांना, तुका म्हणे हासी जन नाही काण